शिवसेनेच्या या सर्व नेत्यांना टार्गेट करण्याचा राजकीय प्रयत्न जो आहे तो केला जातोय का, हा देखील चर्चेचा विषय आहे। खऱ्या अर्थानं हे नेते जे आहेत, हे चारही नेते या ठिकाणी टार्गेट आहेत का, तर याचं उत्तर अजिबात नाही। खरा टार्गेट जे आहे ते भाजपाला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते अजय ठाकरे यांना टार्गेट करण्याचा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी सूरज चव्हाण यांच्या मागे दिसतोय। कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ताकद कमी करणं किंवा त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम ठेवणं हा हेतू जो आहे तो या नेत्यांना अटक करण्याचा किंवा यांच्यावर एसीबी कारवाई करण्याचा किंवा ईडीची कारवाई करण्याचा हेतू आहे का। सूरज चव्हाण याला ईडीने अटक केली आहे आणि खऱ्या अर्थानं सूरज चव्हाण हे ईडीचं नक्की टार्गेट आहे का, किंवा ज्या पद्धतीनं राजकारण जे सुरू आहे त्यावर चर्चा जी आपण या ठिकाणी पाहतोय, खऱ्या अर्थानं भाजप शिवसेनेमधला हा वाद आहे आणि विशेषतः उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न असल्याचा देखील राजकीय चर्चा जी आहे ती चांगली रंगली। नक्कीच ज्या पद्धतीनं आज सूरज चव्हाण यांना ईडीने अटक केली, त्याचबरोबर आपण जर रत्नागिरीला पाहिले तर राजन साळवी जे आहेत शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार जे आहेत त्यांच्याकडे एसीबीने या ठिकाणी रेड जी आहे ती टाकलेली आपल्याला पाहायला मिळते। माजी महापौर किशोरी पेडणेकर जे आहेत त्यांच्यावर देखील कारवाईचा बगडा जो आहे तो उचलला जातोय। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये आमदार रवींद्र वायकर जे आहेत ते त्यांच्यावर देखील ईडीची कारवाई जी आहे ती वेगवेगळ्या नोटिसा त्यांना देखील या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच शिवसेनेच्या या सर्व नेत्यांना टार्गेट करण्याचा राजकीय प्रयत्न जो आहे तो केला जातोय का, हा देखील चर्चेचा विषय आहे। खऱ्या अर्थानं हे नेते जे आहेत, हे चारही नेते या ठिकाणी टार्गेट आहेत का, तर याचं उत्तर अजिबात नाही। कारण हे नेते टार्गेट करण्यापेक्षा, कारण आपण जर पाहिलं तर सर्वात महत्वाचं म्हणजे रवींद्र वायकर यांचं महत्वाचं जर शिवसेनेतलं महत्व पाहिलं तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांचे अत्यंत जवळचे स्नेही राहिलेले आहेत। आणि बऱ्याच आर्थिक व्यवहारांमध्ये जर आपण पाहिलं तर जे किरीट सोमय्या यांनी या ठिकाणी आरोप केले होते त्यामध्ये रवींद्र वायकर यांनी ज्या जमिनी घेतलेल्या आहेत तिथे कुठेतरी ठाकरे कुटुंबियांचा देखील हिस्सा आहे का, या संदर्भातले पत्रकार परिषदेमध्ये थेट आरोप जे आहेत ते किरीट सोमय्या यांनी केले होते। दुसरं सूरज चव्हाण यांचं जे प्रकरण आहे, खिचडीचा कॉन्ट्रॅक्ट देण्यासंदर्भातलं प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये देखील ते आहेत का, या संदर्भातला मुद्दा जो आहे तो उपस्थित केला जातोय। पण खरा टार्गेट जे आहे ते भाजपाला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते अजय ठाकरे यांना टार्गेट करण्याचा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी सूरज चव्हाण यांच्या मागे दिसतोय। त्यामुळे कुठेतरी रवींद्र वायकर असतील, सूरज चव्हाण असतील, त्याचबरोबर किशोरी पेडणेकर आहेत, यांना टार्गेट करून त्यांना त्रास देण्यापेक्षा खऱ्या अर्थानं यांच्या मार्फत जो दबाव आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर किंवा आदित्य ठाकरे या दोन्ही पिता पुत्रांवर एक राजकीय दबाव आणि त्याचबरोबर एक मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकारच्या वतीने या ठिकाणी केला जातोय का, हे नक्की पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसापासून संजय राऊत हे शिवसेनेचा किल्ला लढवत आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा किल्ला लढवत आहेत, तो जर पाहिला आणि त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसापासून वारंवार अनेक संकट देऊनही उद्धव ठाकरे हे नमतं घेत नाहीत, या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर कुठेतरी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आणि त्याचबरोबर येणारा विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक मोठा धोका जो आहे तो आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने या ठिकाणी वाटतोय। आणि त्यामुळे सरकारचा मुद्दा जो आहे की कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ताकद कमी करणं किंवा त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम ठेवणं हा हेतू जो आहे तो या नेत्यांना अटक करण्याचा किंवा यांच्यावर एसीबी कारवाई करण्याचा किंवा ईडीची कारवाई करण्याचा हेतू आहे का, हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। पण खऱ्या अर्थानं हे जे आहेत सूरज चव्हाण असतील, त्याचबरोबर किशोरी पेडणेकर असेल, रवींद्र वायकर असतील, यांना जरी या ठिकाणी त्रास दिला गेला असेल किंवा यांना अटक केली गेली असेल किंवा यांची चौकशी सुरू असते तरी देखील सर्वात महत्वाचा विषय जो आहे तो म्हणजे यांच्या मार्फत उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील किंवा संजय राऊत असेल यांच्यापर्यंत पोहोचणं आणि त्यांच्या डोक्यावर कायम टांगती तलवार ठेवणं हाच या सर्व कारवाईचा मुख्य हेतू आहे। आणि त्याचं एक मुख्य कारण म्हणजे आगामी लोकसभा हे त्याच्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि त्यासाठी हा जो सगळा खटाटोप आहे तो चालल्याचे एक चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळामध्ये या ठिकाणी रंगली आहे आपल्याला पाहायला मिळतात।